नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी शेव। तर ही शेव खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे। तर इथे बघू शकता किती मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे। हातामध्ये घेतल्यानंतर लगेच याचा चुरा होतो। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाऊण किलो बेसन घेतलेलं आहे। ते अगदी चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण मोहन घालणार आहोत। तर मी इथं मोठे 5 चमचे कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि त्या तेलाचं मोहन या बेसनमध्ये घातलेलं आहे। आता मोहन गरम असल्यामुळे मी चमच्यानेच याला मिक्स करते आणि 1 मिनिट मिक्स केल्यानंतर जरासं थंड झाल्यानंतर मी हाताने हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मोहन सगळ्या बेसनला व्यवस्थित असं लागेल। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हातामध्ये थोडंसं बेसन घेऊन बघायचं आहे। तर याचा असा गोळा बनतोय। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा मी इथं ओवा घातलेला आहे, पावडर आहे ओव्याची। तर मी हा ओवा कुटून चाळून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओवा आणि मीठ। त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेणार आहोत। तर हे शेवेचं बेसन जास्तही सैल नाही बनवायचं आणि जास्तही घट्ट नाही, तर मीडियम साईजचं बनवायचं आहे। जास्त सैल बनवलं तर ते शेवग्यातून व्यवस्थित असं होणार नाही शेव त्याची, आणि जर घट्ट बनवलं तर त्याच्यासाठी खूपच प्रेस करावं लागेल शेवगा। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी जरासं सैलसर असं बेसन बनवून घेतलेलं आहे मळून। आता हे आपण अर्धा तासासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर बघूया तर व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आता इथं मी शेवगा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे। तर पूर्ण शेवग्याला आपण तेल लावून घेऊया, जेणेकरून हे बेसन शेवग्याला चिकटणार नाही। तर मी इथं बारीक शेवेचा साचा घेतलेला आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठीही बनवू शकता। तर हा साचा मी सोऱ्याला बसवून घेतलेला आहे। आता आपलं बेसन पीठही छान असं भिजलेलं आहे। तर काही ठिकाणी शेवगा म्हणतात किंवा सोऱ्याही म्हटलं जातं। तर आता मी पाण्यामध्ये हात बुडवून घेतलेला आहे आणि ओल्या हाताने आपण बेसन शेवग्यामध्ये भरून घेणार आहोत। तर इथं हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्या हाताने आपण हे बेसन घेऊन यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही। तर इथं प्रेस करून घेतलेलं आहे। तर आता आपण याला पॅक करून घेऊया। तर इथं मी थोडंसं शेव सोडून बघते पातेल्यामध्येच व्यवस्थित होते की नाही ते। तर इथे बघू शकता व्यवस्थित अशी शेव सुटत आहे, कुठेही गुठळ्या येत नाहीत। जर पीठ आपलं घट्ट झालं बेसनचं तर जास्त प्रेस करावं लागतं आणि सैल झालं तर खूप साऱ्या गुठळ्या येतात। हे परफेक्ट असं झालेलं आहे। आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। ते छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये व्यवस्थित असं शेव सोडून घेऊया। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण या तेलामध्ये शेव सोडायची आहे। तर शेव सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण मीडियम टू लो फ्लेमवरती याला दोन्ही बाजूनी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला ही शेव व्यवस्थित तळायची आहे आणि त्याचा कलर चेंज न होता व्यवस्थित अशी कुरकुरीत झाली पाहिजे। तर इथं बघू शकता दोन्ही बाजूनी छान अशी तळून घेतलेली आहे। जर जास्त तांबूस केली तर याची टेस्ट कडवट लागते आणि खूपच कडक बनते ही शेव। तर इथं मी अजून तुम्हाला सोडून दाखवते। तर इथं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी गोलाकार अशा पद्धतीनं शेव सोडून घ्यायची आहे आणि 1 मिनिटानंतर आपण याला मीडियम टू लो फ्लेमवरती ब्राऊन न होऊ देता याला तळून घ्यायचं आहे। तर ही शेव खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागते, खूप दिवस टिकते। तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।